नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी आज नोटरी संदर्भातच एक माहितीसाठी व्हिडिओ करत आहे. शॉर्ट व्हिडिओ करत आहे की आजच मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. त्याच्यावरून तिने मला असं विचारलं की एक ॲफिडेविट आलेलं आहे, ज्या ॲफिडेविटमध्ये नेम चेंज करायचा आहे, तर ते ॲफिडेविट मी करू शकते का? तर त्या संदर्भात मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना पण माहिती देणं गरजेचं आहे. आपण ॲज अ नोटरी म्हणून नेम चेंज करू शकत नाही आपण कुणाचं. म्हणजे जे ॲफिडेविट समजा एखाद्याने आपल्याकडे ॲफिडेविट आणलं आणि माझं आधीचं नाव असं आहे आणि आत्ता मला नाव बदलायचं आहे आणि त्यामुळे हे नाव मी बदलत आहे, असं ॲफिडेविट आपण नाही करू शकत. कारण नेम चेंजचे पॉवर हे ॲफिडेविटनी नाही होत. एका ॲफिडेविटनी नेम चेंज होत नाही किंवा डिक्लेरेशननी पण होत नाही किंवा कोणतं ॲग्रीमेंट वगैरे केलं तरी होत नाही. नेम चेंजचं जी पॉवर आहे ते गॅजेटेड ऑफिसर असतात, गॅजेट होतं त्याचं. गॅजेटेड ऑफिसर पण नाही, गॅजेट होतं त्याचं गव्हर्नमेंटचं, आणि त्या गॅजेटची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे नेम चेंज होतो. हां, जर नेममध्ये काही करेक्शन असेल तर ते करेक्शनचं ॲफिडेविट तुम्ही करू शकता. पण नेम चेंजचं ॲफिडेविट असेल की माझं अगोदरचं नाव हे आहे आणि मी आता ही चेंज करते आहे, असं ॲफिडेविट असेल तर ते तुम्ही करू शकत नाही. त्यामुळं नेम चेंजचं जे ॲफिडेविट आहे ते ॲज अ नोटरी आपण करू शकत नाही. त्यामुळे ती माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओची माहिती कशी वाटली ती मला नक्की सांगा. थँक्यू. बाय.